काही स्वतःहून केलेल्या आहेत. म्हणजे एक लाभार्थी जे आहे त्यांनी आम्हाला स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये स्थलांतरित झालेले आहे, त्यामुळे मी आपल्या या योजनेसाठी पात्र होणार नाही. एक आम्हाला जी आलेली आहे त्यांनी स्वतः दिलेलं आहे की आधार कार्ड हे करत असताना मी चुकीचा नंबर त्याच्यामध्ये टाकला. ही ऑक्टोबर महिन्यातली तक्रार आहे. एक दोन तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे, त्याच्यामुळे मी या योजनेसाठी पात्र आता होत नाही. त्यामुळे आपण ज्या काही बाबी करत आहोत ह्या कंप्लेंट बेस्ड आहेत. कुठेही सरसकट स्क्रुटिनी ही आपण करणार नाही आहोत, हे मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना निश्चितपणाने सांगायचं. ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेल्या आहेत, पण याच्यापैकी डबल ॲप्लिकेशनच्या, स्थलांतरित झालेल्याच्या, उत्पन्नाच्या याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे 80-90% तक्रारी त्या पद्धतीच्या आहेत, म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी. आणि त्याचं आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GRमध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठंही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500 आहे, म्हणून ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाही आहेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GRमध्येच नमूद केलेलं आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GRमध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GRमध्येच नमूद केलेलं आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत, तर त्याच्यानी आपण फक्त पॅन, त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय. आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. साधारण अॅनालिटिकल जर बघायला गेलं तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेलं आहे की काही म्हणजे पात्रधारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत. याची आकडेवारी टक्केवारी किती आहे, साधारण किती टक्के महिलांना यातनं वगळलं जाईल असं वाटतंय आज प्राथमिकरित्या, जेणेकरून सरकारचा निधी देखील वाचेल? नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाही आहे, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील, हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाही आहे. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत, तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी, तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाही आहे. आम्ही आत्तापर्यंत सरसकट स्क्रुटिनी होणार नाही आहे. एक आम्ही कंप्लेंट बेस्ड ज्या स्क्रुटिनी आहेत आम्ही सुरुवातीपासून त्या संदर्भातली स्पष्टता दिली, पण ज्या संदर्भातल्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या बाबी साधारणपणे आम्ही सगळीकडे व्हेरीफाय करणार आहोत. उदाहरणार्थ 2.5 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना आपण लाभ देतो, पण स्क्रुटिनी ज्या वेळेला आम्हाला या संदर्भातल्या अनेक तक्रारी ज्या वेळेला स्थानिक प्रशासनाकडून मिळत आहेत किंवा काही स्वइच्छेने सुद्धा काहींनी ॲप्लिकेशन केलेले आहेत की आता आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पेक्षा अधिक झालेलं आहे, आम्ही या योजनेसाठी आता पात्र नाही, किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटची एक अट आहे, म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतोय. काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत असे काही केसेस आहेत. त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांची आहेत त्यांना त्याचा लाभ हा योजनेचा निकषानुसार मिळणं, शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे. पण काही 4 व्हीलर्स ज्यांचे आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे, अशा काही स्थानिक प्रशासनाकडनं तक्रारी आलेल्या आहेत. म्हणून या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरिफिकेशन, क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत. सरसकट स्क्रुटिनी काही सगळ्या ह्यांची होणार नाहीये. ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमीच असेल किंवा ज्यांनी ह्याच निकषानुसार अर्ज भरलेले आहेत
त्यांचा स्क्रुटिनीचा काही विषय येत नाही. ह्या जे 5 पॅरामीटर्स आपण ठरलेले आहेत याच्यानुसार क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करणार आहोत. ज्यांच्या तक्रारी आलं त्यांचं ठीक आहे, त्यांचं तुम्ही जे आहे ते बंद कराल, त्यांचा लाभ जो आहे तो बंद कराल, परंतु ज्यांच्या तक्रारी आल्या नाहीत मात्र ते बोगस आहेत अशांचं काय करणार? आपण क्रॉस व्हेरिफिकेशन जे करत आहोत ते या 5 बाबींना धरून आपण सरसकट क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. याच्या सकट म्हणजे सर्व लाभार्थ्यांचं आपण करणार आहोत. साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली 60-70% चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहेत यांचं उत्पन्नच 2.5 लाखापेक्षा कमी आहे, यांचं 1 लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहेत. त्याच्यामुळे ते तसेही ह्या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाही आहेत. एक ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं कुठेही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाहीये ते तसंही या निकषामध्ये बसत नाहीयेत. एक ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाहीयेत. आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सरसकट काही लाभार्थी उडणार आहेत का नव्याने काही त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन हे आपण फक्त हे पॅरामीटर्स तपासतोय. ह्या पॅरामीटर्समध्ये ज्यांचं काही डिफॉल्टर्स असतील त्यांचे जे काही त्या बाबतीतला निर्णय तो आपण घेणार आहोत. पण याच्यामध्ये जे तुमचे मूळ लाभार्थी जे 70-75% किंवा 80% अधिक जे ते त्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्या पॅरामीटर्समध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांचं याच्यामध्ये त्यांना काही डॅमेज होण्याचं किंवा त्याच्यामध्ये काही क्रॉस व्हेरीफाय होण्याचा काही विषय येत नाहीये. आपण या 5 पॅरामीटर्सवर आपण क्रॉस व्हेरिफिकेशन हे करणार आहोत. कारण बाय अँड लार्ज जे आम्हाला जाणवलं की जास्तीत जास्त ज्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या दुबार नोंदणी, इन्कम, 4 व्हीलर आणि स्थलांतरित झालेले ह्या 4-5 गोष्टींवर आलेल्या आहेत आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आपण फक्त करणार आहोत. अशा किती तक्रारी तुमच्याकडे आलेत आणि आता हे जे बोगस तुम्हाला सापडलेत त्यांचे पैसे तुम्ही वापस घेणार? नाही, आता जे काही त्याच्यामध्ये असे आहेत की ज्यांना सरकारी नोकरी वगैरे लागलेली आहे तर ते आता या योजनेमध्ये पात्र होत नाही आहेत. तर जे सरकारी चलन पद्धतीनं आहे तर त्या पद्धतीनं ती रिकव्हरी त्या केसेस पुरती फक्त ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे. पण आता यापुढे आता ज्यांना लाभ गेलेला आहे या निकषांनुसार सुद्धा त्यांच्या त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाहीये. हा याच्या पुढच्या जो लाभाचा आहे तो त्या संदर्भातला हा विषय. आता समजा ज्याची 4 व्हीलर आहे किंवा त्यावेळेला जर काही कंप्लेंट बेस जरी ऑक्टोबरची कंप्लेंट असली तरी त्यांना ऑलरेडी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचा लाभ गेलेला आहे, तो आता रिफंड करण्याच्या संदर्भातला नाहीये. हे जे आम्ही फिल्ट्रेशन करत आहोत हे ऑक्टोबरमध्ये, काही सप्टेंबर एंडमध्ये, ऑक्टोबरमध्ये काही प्राप्त झाले, काही नोव्हेंबरमध्ये प्राप्त झालेले आहेत. या 1.5-2 महिन्याच्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही प्राप्त झालेले आहेत. वर्धा जिल्ह्यातून आहेत, पालघरमधून आहेत, काही यवतमाळमधून आहेत, काही नांदेडमधून आहेत, काही म्हणजे अशा बऱ्याचशा जिल्ह्यांमधनं साधारणपणे 2-3 जरी तक्रारी आहेत. त्याच्यामधून आपण हे 5 पॅरामीटर्स जे आहेत ते सेट केलेले आहेत की मॅक्झिमम कंप्लेंट ह्या 5 पॅरामीटर्स बद्दल आहेत आणि त्याच्यामुळे आपण ह्या 5 पॅरामीटर्सची आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. साधारणपणे ही प्रक्रिया कधीपर्यंत होईल आणि किती तक्रारी आल्यात तुमच्याकडे? एक तक्रारींचा एक्झॅक्ट अंदाज मला प्रिसाईज नंबर किंवा ॲक्युरेट नंबर मला सांगता येणार नाही. मॅक्झिमम ज्या आमच्या तक्रारी आल्या ते ह्या सगळ्या पॅरामीटर्सच्या होत्या आणि त्याच्यावरनं आपण हे डिसाईड केलं. एक साधारणपणे पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला एक 70-75% जे या संदर्भातले हे आहे ते होईल आणि जसे येत जातील त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत जाईल. म्हणजे एकंदरीतच सर्वांची स्क्रुटिनी न होता जे कुणी तक्रारी आले आहेत त्यांच्या तुम्ही स्क्रुटिनी करणार आहात, त्यांच्यापुरतीच हे नियम असणार आहे. बरोबर. कुठेही याच्यामध्ये आम्ही जे लाभार्थी आहेत जे निकषामध्ये बसलेले आहेत ज्यांना लाभ त्या ह्या निकषांमध्ये आहे त्यांना मिळत आहे त्यांना कुठेही धक्का लागणार नाही. पण त्या निकषांच्या पलीकडे कंप्लेंट्स जे आलेले आहेत आणि त्यांना जो अधिकचा लाभ किंवा चुकीचा लाभ मिळतोय ही त्या संदर्भातलं फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन आहे. ज्यावेळेस तुम्ही स्क्रुटिनी कराल, ज्यावेळेस तुम्ही डेटा घ्याल त्यावेळेस 4 व्हीलरवाल्या मंडळींची देखील एक संख्या तुम्हाला परिवहन विभागाकडून मिळू शकेल. म्हणजे परिवहन विभागाची तुम्ही कनेक्ट करणार आहात. बरोबर. त्यांच्याकडून डेटा मिळाला त्यांच्याकडून कारवाई. उदाहरणार्थ आपण आपल्याकडे नमो शेतकरी योजना आहे. आमच्या GR मध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे की जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल पण तो 1500च्या कमी असेल तर वरची जी रक्कम आहे ना, समजा आता नमो शेतकरीचा लाभ 1000 आहे, 1000 रुपयाचा त्यांना लाभ मिळतो, आपल्या योजनेचा लाभ 1500, तो 1000चा लाभ तर त्यांना कायम आहे, त्याच्यातून तर आपण त्यांना आता हे नाही करणार कारण ते त्याच्यात लाभार्थी आहेत. आपल्याला ती ब्रॅकेट अमाऊंट जी आहे ना वरची जी राहते
ती त्या ठिकाणी फक्त 500ची भरून काढणे म्हणजे मिनिमम 1500चा लाभ 1500चा लाभ हा त्यांना असणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला त्या संबंधित डिपार्टमेंटसोबत त्याचं कोऑर्डिनेशन करावं लागणार आहे. परिवहन विभागासोबत हे दुचाकी आणि 4 चाकीचं जे आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. आम्हाला IT डिपार्टमेंटकडे उत्पन्नाचं जे हे आहे 2.5 लाखाचं ते आपल्याला करावं लागणार आहे. KYC साठी आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची आधारची परवानगी त्या निमित्ताने लागणार आहे. तर ते आपण त्यामध्ये करणार आहोत. तर ज्या डिपार्टमेंटसोबत ते निगडीत असेल त्या डिपार्टमेंटसोबत आम्ही त्याचं जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे डेटाचं ते करणार.